नमस्कार. आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर समित खोत सर. नमस्ते. जे 2018 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. ज्यामध्ये काही रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत, ते त्यांनी स्वतः पूर्ण केलेले आहेत. या सगळ्या अनुभवांबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्ते. गप्पांना आधी नमस्कार. इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शहाणपणी शैक्षणिक प्रवास कसा हं. होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज हं, कुठलं हं, होतं? हं, आणि या क्षेत्रामध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? ज्यांच्यामुळे हं, तुम्हाला असं वाटलं, की आपण सिव्हिल इंजिनिअर हं, बनावं. हं. तर हा एकंदर सगळा कसा प्रवास होता? त्याबद्दल काय बरोबर. सांगाल? शाळेत माझं शिक्षण स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानमध्ये झालं सांगलीमध्ये. हं. तिथून 11वी-12वी विलिंग्डन कॉलेजला झालं माझं कॉलेज. त्याच्यानंतर माझं शिक्षण पी-यू-पी-आय-टी बुधगावला झालं. तिथं मी बी-ई सिव्हिल केलं. त्याच्यानंतर कॉलेजच्या कॅम्पस थ्रू माझं सिलेक्शन झालं. हं. कटेरा टेक्नॉलॉजी म्हणून कंपनी होती त्यामध्ये. बरं. तिथं मी यूएसमधले बंगलो, अपार्टमेंट डिझायनिंगमध्ये होतो. रूफ अँड वॉल पॅनल डिझायनर म्हणून. आणि सगळं टोटली म्हणजे वुडन स्ट्रक्चर असल्यामुळं सगळे यूएसचे आणि बाहेरचे वगैरे सगळे प्रोजेक्ट चालू होते. मग त्याच्यानंतर कंपनी मला एक 9 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी यूएसला पाठवत होती. मग माझे सगळे रिलेटिव्ह यूएसला असल्यामुळे बाबा मला म्हणले, की "तू यूएसला गेलास तर परत येणार नाहीस इकडं." अच्छा. त्यामुळे मी एक एक्सपिरियन्स कॉर्पोरेट लेव्हलचा घेण्यासाठी 1 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये पडलो. म्हणजे ही प्रेरणा सगळी मला बिझनेसची वडिलांपासून मिळाली. म्हणजे कॉलेजला जात बरं. असल्यापासून, शाळेला जात असल्यापासून मी साईटवरती जात होतो. ओके. त्यामुळे मला ती एक आवड आणि एक ओढ निर्माण झालेली कन्स्ट्रक्शन बाबतीत. ओके. त्यामुळे पहिल्यांदाच मी डिसाईड केलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं. वाह! नाहीतर दुसरं कोणतंही करायचं नाही. करायचं नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स वडिलांनी देखील मला बिझनेसमध्ये लगेच घेतलं नाही. हं. वडिलांनी मला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायला लावला, तो पण कॉर्पोरेट लेव्हलला. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग मी बिझनेसमध्ये पडलो. बरोबर. त्याच्यानंतर आता साईट चालू आहेत सगळ्या माझ्या. पण मग या सगळ्यामध्ये असं थोडं मनात वाटतं का, की आपलं ते फॉरेनला आपण राहिलो असतो, केलं असतं काम, तर हां. मग याच्यापेक्षा चांगलं केलं असतं किंवा जरा बरं झालं असतं? नाही काय फॉरेनपेक्षा पण कसं आहे आपल्या कंट्रीसाठी काम केलेलं मला अभिमानास्पद क्या वाटतं. बात म्हणजे है! तिथे जाऊन त्यांची लोकांची घरं बांधण्यापेक्षा आपल्या देशात आपण सोयी-सुविधा हे खरं करून आहे. डेव्हलप झालेलं कधीही चांगलं असं मला बरोबर वाटतंय. आहे. आणि ज्या आणि गावामध्ये तुम्ही तिथल्या हां, गावात करणार ज्या तर ते गावामध्ये आहे तिथं आपण काम केलेलं कधीही चांगलं असं मला वाटते. त्यामुळे मी आपल्या देशासाठी काम केलेलं कधीही क्या बात चांगलंच है! आहे. क्या बात है! आणि दुसरं म्हणजे वडील सुद्धा या क्षेत्रात होते. हो, तर मग त्यांचं मार्गदर्शन तर होत असेलच. पण हो. मग दडपण यायचं का सुरुवातीला, की वडिलांनी एवढं सगळं करून ठेवलंय आणि आपण आता करतोय या क्षेत्रात सुरुवात? हो, मला जरासं असं दडपण म्हणजे असं दडपण एवढं नव्हतं. खरं काय एक पॅशन, वडिलांची काम करायची पद्धत या हं, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आणि हं. हा बिझनेस आपण पुढे घेऊन जायचं हे डोक्यात माझ्या होतं. म्हणजे बरोबर. वडिलांनी जी कामं केली त्याच्यापेक्षा जास्त कामं, ज्याच्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट करायचे, हं. असं डोक्यात एक टार्गेट होतं आणि टार्गेट त्या होतं. पद्धतीने आता चालू आहे. बरोबर आहे. मग हा जसा प्रवास आहे एक हं. शिक्षणाचा, तसा पुढचा प्रवास ह्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो. हो, ते म्हणजे एक सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट करण्याची. हो, हो, फॉर्च्युनेटली तुमच्याकडे ती बॅकग्राऊंड होती हो, सगळी तयार. हो, पण स्वतः इंडिपेंडंट केलेला पहिला प्रोजेक्ट हो. तो कुठला होता? त्याची आठवण काय? तो कसा मिळाला? त्याच्यावर काम कसं केलं? जबाबदारी कशी पडल्यावर काही वाटलं का? त्या सगळ्या अनुभवाबद्दल काय हो, सांगाल? हो. इंजिनिअरिंग चालू असताना मी एक प्रोजेक्ट फायनल केलेला बापटमाळ्याच्या इथे आणि त्याच्यामध्ये किरकोळ लिटिगेशन आलं. त्यामुळे ते लिटिगेशन सॉल्व्ह करायला एक 2-3 वर्ष गेली हं, आणि हं. तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. स्काय व्हिजन टॉवर म्हणून अच्छा. आणि साधारणतः तो 14,400 स्क्वेअर फुटाचा प्लॉट होता हं, आणि हं. साधारणतः 10 दुकानगळे, 6 ऑफिसेस आणि साधारणतः 43 फ्लॅट्स आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये केले हं, हं. आणि सांगायला मला अभिमान वाटतो, की तो पहिलाच प्रोजेक्ट माझा 11 मजली प्रोजेक्ट होता. क्या बात! आणि त्यामध्ये जिम, वरती पोडियम गार्डन, सीसीटीव्ही कॅमेरे, एंट्रन्स लॉबी या हं. सगळ्या गोष्टी आपण तिथे दिल्या. अच्छा. आणि लक्झरीज फ्लॅट म्हणजे साधारणतः 3 बीएचके 1850 2,000 स्क्वेअर फुटाचा, 2 बीएचके 1,310 स्क्वेअर फुटाचे. या पद्धतीनं हा प्रोजेक्ट माझा पहिलाच कंप्लीट झाला आणि तो पण वेळेच्या आधी कंप्लीट झाला. साधारणतः 2.5 वर्षात तो प्रोजेक्ट कंप्लीट केला. म्हणजे सांगलीत फास्ट प्रोजेक्ट आम्ही हा कंप्लीट केला. म्हणजे क्या मला बात है! अभिमान वाटतो म्हणजे वाह! महिन्याला एक स्लॅब आम्ही केला वाह! आणि साधारणतः त्याचं फिनिशिंग हं. आणि तो प्रोजेक्टमध्ये कसं आहे गार्डन व्ह्यू फ्लॅट्स होते सगळे. ओके. बाल्कनीत उभारल्यानंतर समोर उभारलं की तुम्हाला गार्डन दिसेल. म्हणजे संध्याकाळी, सकाळी कॉफी, वाह! चहा घेताना आपण तो गार्डनचा व्ह्यू घेऊ शकतो. आणि वॉकिंग करायला पण सकाळ, संध्याकाळ म्हणजे सांगलीतली सगळी टॉप जी लोकं आहेत, ती सगळी हो. वॉकिंगला तिथं बापटमेळ्यात येतात. वाह! ते एक एक्स्ट्रा बेनिफिट आणि लाईफटाईम समोर काही बिल्डिंग होणार नाहीये. नक्कीच. माझ्या त्यामुळे ते वारं, लाईट एरिया प्रॉपर राहणार तुम्हाला येणार आहे. लाईफटाईम. हा एक त्या प्रोजेक्टचा ॲडव्हांटेज होता. एखाद्या फिल्ममध्ये शोभेल असं लोकेशन असावं हो, बहुतेक हो. ते आणि एकदम म्हटलं एलिव्हेशन तसं. देखील आम्ही त्या पद्धतीनंच केलं. म्हणजे व्हेरी गुड. सांगलीत आता रेसिडेन्शियल बिल्डिंग असं एवढं भारी एलिव्हेशन एलिव्हेशन मला तरी नाही. वाटत नाही कोणाचं क्या असेल. बात है! व्हेरी गुड. तर आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. हं, त्यातला हं. पहिला प्रश्न असा आहे म्हणजे तुम्ही सांगलीसारख्या भागात काम करताय हो. आणि जसं तुम्ही सुरुवातीला हं. म्हणालात की यूएस सारख्या प्रोजेक्टवर पण पहिल्यांदा हो, तुम्ही काम हो, केलं हो. आणि आता याच्यावर काम करताय.
इथं अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, अकुशल कामगारांचं. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, कारण त्यांना व्यवस्थित माहिती नसल्यामुळे. तर ती साईटवर तुम्ही परिस्थिती कशी हाताळता आणि कसं बघता सगळ्या परिस्थितीकडे? साईटवरती म्हणजे आम्ही पहिल्यांदा सेफ्टी इक्विपमेंट्स म्हणजे प्रत्येक एव्हरी 3-3 स्लॅबला आपण सेफ्टी नेट्स वगैरे प्रोव्हाइड करतो, प्लस हेल्मेट प्लस शूज, या सर्व गोष्टी आपण कॉन्ट्रॅक्टरला पण आपण सक्तीच्या केलेल्या आहेत. परंतु काही केसमध्ये कॉन्ट्रॅक्टर वापरत नाहीत, त्या केसमध्ये आम्ही आमच्याकडून स्वतः प्रोव्हाइड करतो. प्लस लेबर लोकांचा इन्शुरन्स असतो, तो वर्षाला आम्ही करतो. प्लस मेडिकलचे हेल्थ चेकअप कॅम्प आम्ही ठेवतो. आता सिव्हिल हॉस्पिटलची लोक येऊन मेडिकलचा कॅम्प घेतात, त्यामध्ये लोकांना टीटीची वगैरे इंजेक्शन, प्लस त्यांचे ब्लड मधले व्हिटॅमिन, परत हिमोग्लोबिन कोणाचं काही कमी झालं असेल त्याच्यात त्यांना गोळ्या देणे, हे देणे, या सर्व गोष्टी आपण आमच्या कंपनी थ्रू आम्ही करतो, प्रोव्हाइड करतो. आणि त्यांना काय औषध वगैरे लागत असेल ती देखील आम्ही प्रोव्हाइड करतो. प्लस आता शासनाचा एक उपक्रम होता की त्यांना टिफिन लोकांना साईटवरती प्रोव्हाइड करणे, त्यामध्ये गुळ वगैरे, पोषक आहार, या सगळ्या साईटवरती आम्ही देखील त्या लोकांना जेवण वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. त्यातून ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही ज्या महत्वाच्या आहेत त्या. जसं हा एक कामगारांचा प्रश्न आहे, तसा पुढचा एक प्रश्न आहे की तो म्हणजे प्लॅनचा. आणि जसं तुम्ही म्हणाल तर कन्स्ट्रक्शन मध्ये तर प्लॅन फार महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार. आणि दुसरं, आता तुम्ही सांगितलं तसं की 1200 किंवा असे मोठे जेव्हा फ्लॅट काढले तेव्हा तुम्ही एक प्रकारचं प्रेडिक्शन करत असता की हे लोकांना पुढे आवडेल. तर तो प्लॅन तुम्ही कसा करता आणि त्याच्यावर काम कसं करता, आणि प्लॅनचं तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे? प्लॅनच सगळ्यात प्रोजेक्टचा महत्वाचा भाग आहे असं मला वाटतंय. कारण एखाद्या एरियामध्ये किती स्क्वेअर फुटाचा फ्लॅट जाईल ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. म्हणजे तिकीट साईज आपण त्याला म्हणतो. म्हणजे तिकीट साईज आता सांगलीत बापटमळ्यात लक्झरियस लोकेशन, प्राईम लोकेशन असल्यामुळे तिथे तुम्हाला 1800 ते 2000 पर्यंत 3 BHK चालतील, 1300 पर्यंत 2 BHK. तेच जर तुम्ही धामणी रोडला गेला, विजयनगरला गेला तर तिथे 800-950 स्क्वेअर फुटाचे 2 BHK लागतील, 1250 स्क्वेअर फुटाचे 3 BHK लागतील. त्यामुळे प्लॅनिंग करताना, डिझायनिंग करताना हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की कुठं काय प्रोडक्ट चालेल हे सर्वात महत्वाचं आहे. त्याचा अभ्यास करूनच प्लॅनिंग केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. पण हा जसा एक प्लॅनिंगचा भाग आहे, तसं तुम्ही म्हणला की लोकेशन नुसार ते प्लॅन बदलतो, तसं पण लोकांचं बजेट बदलतं, पण तुमची जी क्वालिटी आहे कन्स्ट्रक्शनची ती बदलत नाही. ती तर तुम्हाला नेहमीकडे सेम ठेवावी लागते. तर मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? त्या एरियामध्ये आता काय ट्रेंड म्हणजे साधारणतः तुम्हाला म्हणलं तर प्राईम लोकेशनला ज्या अम्युनिटीज आपण ज्या गोष्टी देतोय त्यानुसार, त्या बजेटनुसार त्या अम्युनिटी आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे तिथं कोणत्या प्रकारचा क्लास येणार आहे, काय येणार आहे, त्या लोकांना त्या पद्धतीच्या अम्युनिटीज प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर लोकेशन थोडंसं प्राईम पासून थोडंसं हे असेल तर त्या ठिकाणी अम्युनिटीज वेगळ्या पद्धतीच्या प्रोव्हाइड करतो. तर कामाची क्वालिटी एकंदरीत तीच असते. म्हणजे थोडक्यात काय, एक 1500 स्क्वेअर फुटाची जिम दिली तर तिथे एक 700 स्क्वेअर फुटाची जिम द्यायची. हे एरियामध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागतो. बाकी काय अम्युनिटीज आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये काय फरक बदलत नाही. दुसरा एक प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे तुम्ही मूळचे इथले आहात, इंजिनियर आहात, आता बिल्डर डेव्हलपर पण आहात. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे जर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल तर एक बिल्डर डेव्हलपर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं? आता मला महत्वाचं वाटतं म्हणजे तो आता शक्तीपीठ हायवे किंवा आता जो सोलापूर हायवे आहे किंवा कोल्हापूर हायवे किंवा आता आपला पेठ नाक्याचा इस्लामपूरचा जो हायवे आहे, सांगलीला जर बघितलं तर तुम्ही 3-4 बाजूने हायवे आहेत. ते हायवे आल्यामुळे सांगलीची डेव्हलपमेंट होईल. प्लस इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जराशी होणे अपेक्षित आहे. म्हणजे इंडस्ट्रीज मोठ्या मोठ्या येणे आवश्यकता आहेत. परत दुसरी गोष्ट म्हणजे काय, IT कंपन्या किंवा एअरपोर्ट. आता आमच्या ह्याचा तासगाव, आपलं बुधगावच्या एअरपोर्टचा प्रश्न अजून मार्गी लागलेला आहे. जर एअरपोर्ट चालू झालं तर हळूहळू तिथं मार्केट येईल, हे येईल, या सर्व गोष्टी होईल. कारण हळद, बेदाणा, गुळ यासाठी सांगली फेमसच आहे. हळदीचं मार्केट मोठं आहे, बेदाणाचं मार्केट आहे, परत मिरचीचं मार्केट आहे. त्यामुळं या गोष्टींना जरा प्राधान्य दिलं, प्रोत्साहन दिलं तर डेव्हलपमेंट व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. पण मग शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत या सगळ्या प्रोजेक्टला गती देण्यासाठी? जसं रस्ता आहे, इंडस्ट्री आहे, याला थोडी जर अजून गती द्यायची असेल तर काय पावलं शासनानं उचलली पाहिजे? शासनानं पावलं म्हणजे आता एक बेदाणा मार्केट किंवा हळद मार्केट असं मोठं हब सांगलीमध्ये मोठं त्यांनी प्रोत्साहित करून एक ओपन करायला पाहिजे. परत दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीना अट्रॅक्ट केलं पाहिजे की आता गुजरातला वगैरे गेला तर तुम्ही GST मध्ये त्यांनी काहीतरी डिस्काउंट दिलाय, म्हणजे पहिल्या ह्याच्यात टॅक्स मध्ये बेनिफिट दिलाय. त्यामुळे ते गिफ्ट सिटीला बऱ्याच कंपन्या चालल्या आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये देखील काहीतरी टॅक्सची स्कीम किंवा GSTची स्कीम अशी काहीतरी स्लॅब्स त्यांना दिले पाहिजेत की एक 10 वर्ष तुम्हाला एवढा डिस्काउंट टॅक्स मध्ये, या पद्धतीने जर काहीतरी प्रोत्साहन किंवा एखादी स्कीम दिली तर मोठ्या मोठ्या कंपन्या सांगलीत देखील येतील आणि सांगलीची डेव्हलपमेंट होईल असं मला वाटतं. नक्कीच.
दुसरं या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येत आहेत की ज्यांना तुमच्यासारखं भविष्यात बिल्डर डेव्हलपर सुद्धा बनायचंय, तर त्यांना मित्रत्वाच्या नात्यानं काय एक सल्ला द्याल तुम्ही? सल्ला म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज यामध्ये जरासा फरक पडतो. हो. प्रॅक्टिकली आपण जे पुस्तकात बघतो त्याच्यापेक्षा साईटवरचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. प्रॅक्टिकल नॉलेज घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता साईटवरती जे नॉलेज मिळते ते तुम्हाला कुठंच मिळत नाही, असं माझं तरी म्हणणं आहे. अगदी. त्यामुळे प्रॅक्टिकल त्यांनी साधारणतः एक्सपिरियन्स घेणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलमध्ये आम्ही आता कसं आहे, कोणतंही स्टील आम्ही साईटवरती घेतलं पहिल्यांदा की त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा त्याचं टेन्शन टेस्ट, कॉम्प्रेशन टेस्ट प्लस केमिकल टेस्ट या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो आणि त्याचा रिपोर्ट ओके आल्यानंतर आपण साईटवरती युज करतो. आता मी जवळपास गेली 4-5 वर्ष झाली मी आयकॉन स्टील वापरतोय. मला कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही आणि स्टीलची क्वालिटी चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे काय अडचण नाही. टेस्ट रिपोर्टच महत्वाचे आहेत सगळ्यात. आता स्टील कोणतंही असू दे, टेस्टिंगला फेल नाही जायला पाहिजे असं मला वाटते. आणि आयकॉन स्टील तर तुम्ही वापरताच आहे, मग त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बद्दल काय सांगाल? चांगली आहे सर्व्हिस. काय मध्ये मला एक कोल्हापूरच्या साईटसाठी एक प्रॉब्लेम आला होता, मग त्या डीलरांनी मला डायरेक्ट दिनेश राठी साहेबांची डायरेक्ट फोनवरती जोडून दिला आणि तो प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह केला. म्हणजे सर्व्हिस पण चांगली दिली त्यांनी. फक्त माझं सजेशन असं आहे की काही केसमध्ये म्हणजे कंपनीची चुकी नसते आणि बिल्डरची पण चुकी नसते. ट्रेलर लेंथ मागवली की ट्रेलर मधून जे स्टील येतं ते स्टील येताना जे ड्रायव्हर लोक असतात ते थोडंफार काहीतरी बार काढाकाढी वगैरे अशा पद्धतीने करतात. मग त्याला कंपनीतून काहीतरी बाइंडिंग किंवा काहीतरी बाइंडिंग असतंच तुमचं, तरी पण त्याला एक सील एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी करून म्हणजे त्यांना काढता येणार नाही स्टील त्यातून, अशा पद्धतीने काहीतरी केलं म्हणजे तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. सो हे होते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर समीर खोत सर, आणि त्यांनी जसं स्वतःचा अनुभव सांगितला त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज जर तुमचं चांगलं असेल किंवा त्याचा जर बेस तुमचा चांगला असेल प्रॅक्टिकल नॉलेजचा, तर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकाल. या क्षेत्रामध्ये अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.